डुग ऐका. वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे. पाटील बुवाला मग घेऊन सवे. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. मधल्या आळीला एक बायको फिरे. तिला तुम्ही साधा मग पडेल पुरे. नाहीतरी पाटील बुवा तिची पळतील गुरे. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. आणि एक बारे सुटेल तातडी. पाटील बुवाची मग पडेल माडी. तिची 5 पोरे लागतील देशोधडी. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. आणि एक ऐका कैसे नवल झाले. गावच्या पांड्याने पाटलाशी नागविले. साऱ्या कागदाचे शून्य एकची झाले. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. हिंडता फिरताना एक शकुन सांगे. त्याच्या सत्तेने या आळीस वागे. आणि संता घरचा बा एक तुकडा मागे. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. हे जरी नायकाल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. आणि एका जनार्दने आमचे कायबा जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पांडुरंगा पिंगळा नावाने प्रसिद्ध असलेला संत वाङ्मयामध्ये जी विविधता आहे, जी प्रगल्भता आहे, जी व्यापकता आहे, जी उदारता आहे, त्या उदारतेचा, प्रगल्भतेचा, व्यापकतेचा एक भाग म्हणजे पिंगळा. 400 वर्षापूर्वी लिहिलेला पिंगळा आणि आज तो आपल्याला जागवण्याकरता परिणामकारक ठरतो. हे संत वाङ्मयाचं आश्चर्य आहे. ज्या काळात हा लिहिला तो काळ संत एकनाथ महाराजांचा काळ म्हणजे राम मंदिरावर बाबरने आक्रमण केलं तो काळ. आज आपल्याला मुद्दाम संत वाङ्मयाची सापेक्षता मांडण्याचा प्रयत्न. कोणती वस्तू निर्माण होताना त्याला काही सापेक्षपणा असतो. शिवसेना का स्थापन झाली मुंबईमध्ये की त्याच्या आधी एक डांग्या खोकला होता. बऱ्याच लोकांना कळणार नाही. त्यांना हाकलून दिलं शेवटी पुण्याला, है ना, समजलं तुम्हाला. त्याच्या सापेक्ष शिवसेना स्थापन झाली कारण ते घालवल्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्या धर्माला फार धोका होता, हिंदू धर्माला. तसं संत वाङ्मय का निर्माण झालं. ज्याच्या सापेक्ष संत वाङ्मय निर्माण झालं तो जर भाग आपण पाहिला तो अति भयानक होता. ती आक्रमण होती आणि ती इस्लामांची आक्रमण होती, ती परकीयांची आक्रमण होती, आपल्या धर्मावर आक्रमण होती, आपल्या धर्माच्या विरुद्ध आक्रमण होती. आणि त्या आक्रमणाच्या विरुद्ध संत वाङ्मयाने वाङ्मयाच्या द्वारे जी प्रतिकाराची भिंत उभी केली त्याला म्हणतात संत वाङ्मय. विठ्ठला 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 एवढा सगळा विषय मला एकाच कीर्तनात बोलता येणार नाही, पण शक्य तितकी एक आक्रमणाची शक्ती कोणतरी पाठीमागे जा पोरांना जरा. ही जी प्रतिकाराची भिंत उभी केलेली आहे ही कशाच्या सापेक्ष उभी केली आहे हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करावा. नामदेव महाराजांनी सांगितलेले माऊलीचा अवतार का झाला, निवृत्तीनाथ महाराज कशा करता मृत्यू लोकात आले, का मुक्ताबाई आली, का सोपन काका आले, त्यांच्या आधी वेद नव्हता का, भगवद्गीता नव्हती का, होती ना, तिचा काही परिणाम होत नव्हता का, होत होता ना. म्हणजे वेद होता, शास्त्र होते, पुराण होते, मनुस्मृती होती, महाभारत होतं. असं असताना या संतांना मृत्यू लोकात काय यावं लागलं याचं कारण आहे तो सापेक्ष भाव. नामदेवराय सांगतात राजभ्रष्ट यौवन झाले, राजभ्रष्ट आले दोष घडले,
ठाई दोष घडले मग ही अवतार घेतले. मग म्हणजे केव्हा? जेव्हा आक्रमणांचे लोटे आले, मग आपल्या धर्माला भीती निर्माण झाली, मग. मग शब्द व्याकरणात काय दर्शवतो आपल्याला? मग म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर, मग देवगिरीवर हल्ला झाल्यानंतर, मग चित्तोडवर हल्ला झाल्यानंतर, मग कळलं तुम्हाला? हो. आमच्या अनेक प्रकारच्या स्त्रिया लुटल्या गेल्या, सोरटी सोमनाथावर हल्ला झाला, मग राजे भ्रष्ट यौवन झाले, ठाई ठाई दोष घडले. 17 वेळा सोरटी सोमनाथावर स्वारी केली गजनीने, बरोबर? लुटता येईल तेवढा लुटायचा प्रयत्न केला. खरं तर हा एक पण विचारच आहे. 1000 वर्ष भारताची लूट चाललेली होती, गजनीपासून तर इंग्रजांपर्यंत. आपलं स्वातंत्र्य आता मिळालं 1947. त्याच्यापूर्वी लुटत होती सगळी. इंग्रजही लुटतच होते आणि मुसलमानही लुटतच होते. आमचे गुरुवर्य रामदास महाराज मनसुख ते असं म्हणायचे, फक्त म्हणे इंग्रजांना इतकी माती नेता नाही आली, बाकी जेवढं नेता येईल तेवढं ते घेऊन गेले. वाघनख घेऊन गेले, भवानी तलवार घेऊन गेले, आणखी काय कोहिनूर हिरा घेऊन गेले, नेता येईल तेवढं घेऊन गेले. आणि इतका 1000 वर्ष भारत तुटल्यानंतर सुद्धा आजही भारत जगामध्ये श्रेष्ठ आहे, श्रीमंत आहे आणि आम्हाला खाऊन परवडते. कारण का? भारत तो सोने की चिडी आहे. ती मदला सावगाच म्हणते का? 18 भार वनस्पती खाय, या पोखरणी नदी गंगा वनस्पती फळी फुले ओळती, बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती. आमच्या विहिरी गंगेसारख्या वाहत होत्या. पाण्यात तुटवडा कधीच नव्हता. आरोग्य होतं, इथली माती चांगली होती, इथले गवत चांगले होते, इथले झाडं चांगले होते. नंतर नासवले ते सगळे. मला काय म्हणायचंय? हो, असं ज्या सुजलाम सुफलाम भारताचं जे वर्णन केलेलं आहे, आणि म्हणूनच अशा भारतावर आक्रमण जास्त झाले. भारत सोडलं तर बाकी ठिकाणी काय? कुठं उन्हात जास्त पडतंय. काही देशामध्ये 6-6 महिने सूर्यदर्शन नाही. जरा भूगोल पहा. 6-6 महिने सूर्यदर्शन नाही. काही ठिकाणी 6-6 महिने दिवसच आहे नुसता, म्हणजे नुसता उन्हाळा, रात्रच नाही. आपल्या देशामध्ये उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सूर्योदय, सूर्यास्त, सगळ्या प्रकारचे ऋतू, माणूस, माणसाची उंची, माणसाचं आरोग्य, माणसाची बुद्धी, सगळ्या प्रकारच्या गोष्टी चांगल्या आहेत. भारताचा म्हणून कुठे जाऊ द्या, हो, चीनचे 10 येऊ द्या, भारताचा 1 पुरेसा आहे. त्याला शहरांनी पण भक्कम आहे. हो, अमेरिकेचं बौद्धिक खातं 40% हिंदू सांभाळत आहे. म्हणजे बुद्धीने पण शरीराने पण सुदृढ आहे मनुष्य. हो, आणि अशा प्रकारच्या भारताला सर्वार्थाने वरदान लाभलेलं याचं कारण भगवान म्हणतात की अर्जुना, मी निघालोसे भूतळी म्हणून समुद्र महाजळी, हे पाचूची ढेपुळी विरेची ना. भगवान उभे आपल्या भारतामध्ये. हो, आणि अशा भारत देशामध्ये सगळं सुजलाम सुफलाम असल्यामुळे कधी गजनी आला, कधी मोहम्मद गौरी आला, कधी अल्लाउद्दीन आला, कधी अकबर आला, कधी बाबर आला, कधी औरंगजेब आला, कधी अब्दाली आला, कधी इंग्रज आले. 1001 साली गजनी आला. 1192 ला मोहम्मद गौरी आला.
1296 ला अल्लाउद्दीन आला देवगिरीवर, परत 1303 ला अल्लाउद्दीन आला चितोडवर, 1528 ला बाबर आला, हो 1761 ला अब्दाली आला, आणि मग 1857 ला इंग्रज आले. कुठून सुरुवात केली? गजनी पासून तर इंग्रजांपर्यंत एवढे जे भारतामध्ये आले ते काही खिरापत वाटण्याकरता आले होते का? कशा करता आले होते? लुटण्याकरता. बरं काय ते का दगडगोटे लुटण्याकरता आले होते का? सोनं चांदी मडवलेले मंदिर हो लुटण्याकरता आले होते, लुटून गेले. म्हणून लुटायची पण एक वेळ असते. गजनी काही भलत्या वेळेला येत नाही, अल्लाउद्दीन भलत्या वेळेला येत नाही. तो आधी कानोसा येतो, त्याला इथले लोक मदत करतात, हो आणि इथले लोक म्हणतात की आता दानपेट्या भरले, मंदिर तयार आहे, सोन्या चांदीने मडवलेले, आता यायला हरकत. असं कोण सांगतं? इथले लोक सांगतात. इथले कोण? कीर्तनकार. अहो पानिपतच्या युद्धासाठी अब्दालीला अफगाणिस्तानवरून बोलवण्याकरता अयोध्येचा नवाब सुजाउद्दौल त्यांनी बादशाहच्या माध्यमातून पत्र दिलं होतं की आता लुटायची वेळ आलेली आहे म्हणून. आणि ध्यानात ठेवा, जोपर्यंत हरण चरत असतं ना तोपर्यंत वाघ सिंह झोपलेले असतात आणि पाहत असतात पडल्या पडल्या आपला स्वयंपाक चालू आहे. नाही कळलं? हरण चरतय आणि सिंह झोपलेला आहे, पडल्या पडल्या पाहतोय आणि काय म्हणतोय? आपण खाणार तर आपणच आहे ना, आपला स्वयंपाक चालू आहे. तसं भारत भरत असतो, दानपेट्या भरत असतात, सुजलाम सुफलाम होत असतो, आपल्या कणग्या भरत असतात, मंदिरं तयार होत असतात, सोन्या चांदीने मडवले जात असतात, आणि तोपर्यंत हे लुटेरे वाट पाहत असतात. लुटायची वेळ आली की मग ते लुटेरे लुटण्याकरता येत असतात. आणि अशा प्रकारचे लुटेरे भारतामध्ये येत असताना त्यावेळेला आमचे संत आहे ते कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला जागवत असतात. त्यापैकी या अभंगामध्ये पिंगळा रूपाने जागवतात. पिंगळा माद्वारे विषय. पिंगळ्यामध्ये शब्दरचना आहे, पिंगळ्यामध्ये कळकळ आहे, पिंगळ्यामध्ये जागृती आहे. पूर्वी पिंगळा नावाचा एक पक्षी होता, आजही आहे तो जागृती करणारा. और टिटवी पण जागृती करते आपल्याला. गावात जर माणूस मरायचा असेल तर आधी टिटवी एक पायामध्ये खडा अडकवते आणि गावावरून जाते, टिटाव टिटाव करीत जाते. अशी टिटवी गावावरून गेली तर लोक काय समजतात? कोणीतरी. कारण टिटवी यमाची तराळीनं नागपूरमध्ये म्हणाले गेले. हो काय म्हणते टिटवी? मरेल चौघोल्याची सुन मरेल कुलकर्ण्याची लाडकी पाटलाचे चौघे जण, कुलकर्ण्याची लाडकी सून. आता गावात राहिले कोण गा? असं कोण सांगते? टिटवी सांगते. कावळा जागवतो माणसाला, टिटवी जागवते.
या पक्षांप्रमाणे हा जो पिंगळा आहे, हो, पिंगळा नावाच्या पक्षाप्रमाणे हा पिंगळा, हो, आणि आपल्याला जागवण्याकरता हा कोण पिंगळा आहे? तर पिंगळा म्हणजे संत. वासुदेव म्हणजे कोण? संत. रूपक केले. पिंगळा म्हणजे एकनाथ महाराज, हो. आणि हे एकनाथ महाराज ज्या काळात गातात, जागवतात, तो सापेक्ष काळ तुम्हाला मी सांगितला की 1533 ला काय घटना घडली? त्याच्या आधी 5 वर्ष 1528 ला बाबरने अयोध्येवर आक्रमण करून राम मंदिर पाडलं. किती साली? 1528 साली. आणि एकदम एकनाथ महाराज 5च वर्षामध्ये वैकुंठाहून मृत्यूलोकात आले 1533 ला. किती फरक आहे? 1528 ला बाबरचं आक्रमण आणि 1533 ला एकनाथ महाराजांचा अवतार. हा योगायोग आहे, हो. म्हणून पिंगळा आणि राम मंदिर, हो, असा मला विषय आपल्या समोर मांडायचा होता. आलं का लक्षामध्ये? आले का सर्वजण? आले? अजून येत आहेत काही ते? कारण एकदम विषयाला हात घालण्याच्या आधी काही लोक असं म्हणू नको, बाबा आम्ही फार घाई केली आणि आम्हाला सुरुवात काय झाली ती माहितीच नाही पडली, है ना? चला जरा वर हात करून मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा. पिंगळा म्हणजे कोण? संत. पण फरक एवढाच आहे, आक्रमण होतात मृत्यू लोकांमध्ये, पिंगळा येतो वैकुंठाहून. पहिल्या क्षणात पिंगळा हा महाद्वारात आहे. कुठं? पंढरपुरात आहे. म्हणजे हा महाद्वारातला पिंगळा ज्यावेळेला गावात येईल, आधी ऐकून घ्या, हो, तो वरच्या आळीला येणार, मग वरच्या आळीतून मधल्या आळीत जाणार, मधल्या आळीतून खालच्या आळीत जाणार, हो, आणि त्यानंतर तो आपली भूमिका सांगणार. अशा प्रकारचा हा अभंग आहे. अजून आपण वरच्या आळीत पण गेलेलो नाही. सध्या पिंगळा कुठे आहे? महाद्वारी. हा महाद्वारी कशाला? लोक त्रस्त आहे म्हणूनला. लोकांचं दुःख आहे वर्तक नगरला, आणि पिंगळा कुठे आहे? कारण का हा पिंगळा पहिला देवाबरोबर भांडतोय, देवाला विचारतोय, जग तू निर्माण केलं का मी निर्माण केलं? जगातले दुःख तू पाहिजे का मी पाहिजे? या समस्या कोणी? अरे तू राम आहे, अयोध्येमध्ये अवतार घेतो, तुझ्यावर बाबर आक्रमण करतो आणि आम्हाला वैकुंठावर यावं लागतं. आम्ही हाका मारायच्या, तू मौन धरायचं. आम्ही देतो हाका, कारे झाला जगामधल्या ज्या समस्या आहे, दुःख आहे, आक्रमण आहे, भोगांची दलदल आहे, अज्ञानाचा अंधकार आहे, काम क्रोधांचा उकिरडा आहे, हा साफ करायचं काम जबाबदारी देवाची जास्त का संतांची जास्त? देवाची आहे ना. पण निर्माण कोणी केलं? निर्माण कोणी केलंय? तुम्ही लगेच संतांकडे बोट दाखवता. या जगाची निर्मिती संतांनी केली का देवाने केली? देवाने केली. बरं, निर्माण करतो तर करतो, चंद्र सूर्य पृथ्वी तारांगणे निर्माण करतो, आनंदाची गोष्ट आहे. रात्र निर्माण केली, दिवस निर्माण केला, चंद्र सूर्य तारांगणे पृथ्वी. पण हे काम करून कशाला तयार केले? तू झाडं तयार केली, काटे तयार करायला कोणी सांगितलं होतं का तुला? तू दिवस तयार केला, रात्र तयार करायला कोणी सांगितली होती का तुला? ही खडखड ठेचा लागतात, धडपडून पडतात, चोर लुटेरे. हो, तुकोबाऱ्या म्हणतात तू जग तर निर्माण केलं, पण हे कामक्रोधे तू निर्माण केले आणि आमच्या मागे.
काम क्रोध माझे लाविले काम क्रोध माझे लाविले काम क्रोध माझे लाविले म्हणून सर्वप्रथम हा पिंगळा महाद्वारात आहे आणि त्या महाद्वारामध्ये पांडुरंगाला म्हणतोय जागा. बघा आता जीवांना जागावं लागतं हे ठीक आहे, देवाला बी जागावं लागतं. खरं आहे की नाही? हे 3 वर्ग आहे. एक जगत असतो, दुसरा जगवत असतो आणि तिसरा जागवत असतो. बर का? किती वर्ग झाले? तुमचं लक्ष तिकडे पोरांकडे कसं काय लक्ष? जो जगतो त्याला म्हणतात जीव, जो जगवतो त्याला म्हणतात देव आणि जे जागवतात त्यांना म्हणतात. बस तुम्हाला कळालं. जगतो आता बघा जो बर का या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये ज्याला यावं लागतं, हा घ्या आळ्या पिळ्या ऐकायचं. आम्ही ठाण्याला अशा माणसांना उठून देतो पाठीमागे. आमच्या ठाण्याला हे चालत आता बोलून नाही म्हणून ठीक आहे चालून घ्या होता. त्याला टाळी वाजवा विठाला. मला डोळे 2च आहे पण 500 लोक नजर असते माझी. मग अशी एक बाईने आळपडी मी काही बोललो नाही, आता बाबाने दिली. हो आमच्या ज्ञानदेव सोहळ्यामध्ये एका बाईने अर्धी आळपडी दाबून ठेवली. म्हणजे बाबाचं लक्ष टाळगड्या उकड होतं. तिला वाटतं बाबा तिकडे पाहतात तिने आ केलं बाबाने असं केलं. याला म्हणतात ठाणेकर विठ्ठल. ती पण पुरी होऊ दिली. असं ऐकायचं असतं. तुम्हाला काय माहिती गजनी काय असतो आणि अल्लाउद्दीन काय असतं हे फक्त विश्व हिंदू परिषदेला माहिती आहे, हे फक्त RSS ला माहिती, हे फक्त बजरंग दलाला माहिती गाय कशा मारल्या जातात. तुमचं बरं आहे सप्ताह करायचा मोठा दणकेबाज, हो भरपूर खायचं पोटावून हात फिरायचं घरी निघून जायचं. बाकी सगळं विश्व हिंदू परिषद पाहून घेईल. सर्वांची जबाबदारी आहे. मला सांगा जर विश्व हिंदू परिषद स्थापन झाली नसती राम मंदिर कोणी बांधलं असतं? कोणत्या सरकारला घेणं देणं होतं? जागृती कोणी केली? विश्व हिंदू परिषद. जर RSS या देशामध्ये नसती तर हिंदू राष्ट्र हिंदू कसा टिकला असता? ध्यानात ठेवा ही जबाबदारी सर्वांची आहे. ज्या दिवशी सर्वच्या सर्व माणसं भारतातले तळागाळापासून सर्वत्र असं म्हणतील मी हिंदू आहे आणि विश्व हिंदू परिषद आमच्यासाठी आणि मी त्यांच्यासाठी, त्यावेळेला भारताला धक्का लावणार नाही कोणी. हो भारतामध्ये सर्वजण जागे असायला पाहिजे. आणि हा पिंगळा तेच सांगतोय आपल्याला. काय म्हणतोय? उठवा होय जागा वासुदेवाला का म्हणतो असं? वासुदेवाला पाहायला कुठं माणसं जागे? वासुदेव येतो कधी दुपारी 12 वाजता. एवढं कळतं बरं का? कधी येतो? पहाटे. आणि पहाट म्हणजे काय? आपली साखर झोप है ना. पहाटे आपण कशा असतो? साखर झोप कळते का तुम्हाला? साखर झोप म्हणजे हो माणूस
माणूस झोपेतून जागा तर झालेला असतो पण उठायची इच्छा होत त्याला म्हणतात साखर. मंदिरात चालतो काकडा आणि अंथरुणामध्ये वाकडा, अशी असते ती साखर. तुकोबा म्हणते ना, काय जागाची निजला संतांनी हाक मारायची, बोंब मारायची, गजर करायचा, टाहो फोडायचा आणि तुम्ही आपण शांत राहायचं. हे टप्पे ऐकले का? पहिले हाक, मी पहिले बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, मग हाक, मग बोंब, मग टाहो आणि मग गजर आणि मग बोंब. म्हणजे या 5 प्रक्रिया आहे. पहिलं बोलणं, बोलून पाहतो, लोक ऐकत नाही. असं जसा वासुदेव जागवण्याकरता तीव्र आहे तसे लोक पण झोपेच्या बाबतीमध्ये झोपाळू आहे. तुम्ही किती बोंबा मारा, आम्ही काय उठणार? निद्रिस्त, असे निद्रिस्त आहे बघा, इतके निद्रिस्त आहे. ज्ञानोबांनी भगवद्गीतेमध्ये जो निद्रालस्य प्रमादाभिः स्तन्निबध्नाति भारत, त्याच्यावरती वर्णन केले ना. असे निद्राळू माणसं असतात. काही चालता चालता एकाला ठेस लागली, धपकन जमिनीवर पडला, माणूस धावत गेले, लागलं काय बघा म्हणे, त्याला उठवायला लागले. तू गोरत होता, कळलं का तुम्हाला? ठेस लागून पडली आणि जमिनीवर पडल्याबरोबर गोरायला लागला तो. अशी ओवी बर का. वाटे जाता ओघे आणि काल्हाताही डोळा लागे, मग अमृतही नाही घे जरी निदाली. त्याला अरे अमृत घे, नको झोपून घेऊ दे मला. भारत हा गाढ निद्रेमध्ये, आणि गाढ निद्रेमध्ये आहे म्हणूनच गजनी येतो, म्हणूनच मोहम्मद गौरी येतो, म्हणूनच अल्लाउद्दीन येतो, म्हणूनच बाबर येतो. निद्रिस्त माणसांवर आक्रमण होतात का जाग्या माणसावर आक्रमण होतात? कोणावर? गाफील माणसावर आक्रमण होतात का सावध माणसावर आक्रमण होतात? गाफील. मग 4 ते 1000 वर्ष आपल्यावर आक्रमण झाले, 4 ते आम्ही जागे का झोपलेले? म्हणा ना, कुशात म्हणतात पण आहे. आणि म्हणून आता जागा रे भाई, वर्तमान कालवाचक काव्य आहे, बरोबर ना? आता म्हणजे वर्तमान, काहीतरी होऊन गेलेलं आहे आणि काहीतरी होणार आहे. अशा मधल्या काळात तुम्ही गजनी येऊन गेलेला आहे बरं का, आणि यौवन येणार आहे, हे ध्यानात ठेवा. मागे
अल्लाउद्दीन येऊन गेलेला आहे आणि पुढे कोणी येणार नाही असं काही समजू नका. पुढे पण 25च वर्ष बाकी आहे. PFI नावाची संघटना म्हणते 100 वर्ष तर आम्ही पुरे नाहीच होऊ देणार. भारताला स्वातंत्र्याला अजून 100 वर्ष पुरे व्हायला 25 वर्ष बाकी आहे ना. हो, आता 100 वर्षात आपण 75 वर्षात आपण काय दिवे लावले आहे का ना. सिंधू नदी गेली, पाकिस्तान गेला, तिबेट गेलं, नेपाळ गेलं. हो, काटछाट झाली मोठी, फार मोठ्या प्रमाणामध्ये. काश्मीर जाता जाता राहिलं. 1990 साली भोंग्यावर फक्त ऑर्डर दिली होती, हिंदूंनो उद्याचा सूर्य तुम्ही पाहू शकणार नाही. घाबरले हिंदू, पळाले. अल्पसंख्याक होते ना, काश्मीरमधून पळाले. पण पळायच्या आधी मुसलमानाने तिथल्या गोऱ्या बाया पाहून ठेवल्या होत्या. मुली, ही तुझ्या करता, ही माझ्या करता. मला सांगायला लाज वाटते, शरम वाटते हे सगळं. पण त्या बळकून घेतल्या आणि मग बाकीचे सगळे हाकलून दिले, मारले. त्याचे जिवंत आहे ते विचारता, जाऊन विचारा अनुपम खेरला की काश्मीर सोडताना आपल्याला काय झालं ते जिवंत आहे अजून, सांगते तुम्हाला. 1990 साली. आणि लाखो काश्मीरी पंडित पळून आले, भारतात कुठंतरी स्थलांतरित झाले ना. मला एकच विचारायचे, काश्मीर भारतात नाही का? आहे ना. बरं, काश्मीर मधून 1.25 लाख पंडित, काश्मीरी पंडित पळून आले. तेव्हा भारतामध्ये पंतप्रधान नव्हते का? राष्ट्रपती नव्हते का? मिलिटरी नव्हती का? पोलीस नव्हते का? राष्ट्रपती होते, पंतप्रधान होते, मिलिटरी पण होती, पोलीस पण होते. फक्त नरेंद्र मोदी नव्हते. म्हणून त्यांना पळून यावं लागलं. आणि नरेंद्र मोदी आल्यानंतर पुन्हा काश्मीरी पंडिताचं पुनर्वसन होतंय. 30 वर्षानंतर ते आपल्या जागेवर जात आहेत. अलग लक्षात, याला म्हणतात देव माणूस. म्हणायचं की नाही? तुम्हाला जर 30 वर्षानंतर तुम्हाला जर तुमची प्रॉपर्टी पाहायला मिळाली, हे आमचं घर, हे आमचं आजोबांनी बांधलेलं घर, तुम्हाला काय वाटलं असेल? ते वाटतंय आज काश्मीरला. मला काय म्हणायचंय की अशा प्रकारे हो आपल्यावर आक्रमण होत आहेत. हो, आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये गाढ निद्रेत आहे. हो, आता म्हणजे कमीत कमी आता तरी जागा. आता म्हणजे वर्तमान कालवाचक अशा प्रकारचं संत वाङ्मय येते. कारण पुढं 25 वर्षात काय होईल आणखीन? अहो, जे 75 वर्ष झालं तेच पुढे होणार ना. या देशामध्ये तुम्ही आपण बहुसंख्य होतो, सुजलाम सुफलाम देश होता. फक्त 7च कोटी मुसलमान होते, फाळले झाले त्यावेळेला. बाकी तिकडे गेले, इथं राहिले तेवढे. पण 15 ऑगस्ट 1947 नंतर वाढत 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 आता किती झाले? आम्हाला, आमच्या वडिलांना, आमच्या चुलत्यांना, आमच्या समाजाला सरकारने लाडगुडी लावून हॉस्पिटलला नेलं. नसबंदीची ऑपरेशन केली की नाही? नसबंदी, कारण संख्या वाढत चालली म्हणे. पण ज्यावेळेला आपली नसबंदी होत होती ना, त्यावेळेला इतर समाजाला ते म्हणायचे हम 5 हमारे 25, हंस के लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान, अशा घोषणा देत होते ते. आणि आपली संख्या कमी करायचा प्रयत्न केला. म्हणून हो, आता जर विचार केला त्या वाढत्या संख्येनुसार तर राहिलेल्या 25 वर्षामध्ये हो आपण कदाचित अर्धेच राहू. आणि ज्यावेळेला आपण अर्धे राहणार आणि इतर धर्म अर्धे होणार, त्यावेळेला जे इराणचं झालं ते आपलं होणार. इराण हे आता इराण आहे, ते पहिले पारस राष्ट्र होतं. पारशी लोक राहत होते गुन्ह्या गोविंदाने, पण तुमच्यासारखेच होते. ते खाली माना घालून बसले होते, झोपाळू, निद्रिस्त, धर्माचा विचारच केला नाही. काय विश्व हिंदू परिषद बघून घेईल, RSS बघून घेईल, आणि आमचं काही घेणं देणं नाही. आम्ही टीव्ही पाहत बसू, मालिका पाहत बसू. माझ्या नवऱ्याची बायको आहे ना. मला ते सांगायचंय पुढं नंतर, किती निर्लज्ज माणसं आहे बघा. अशी मालिका जर चालू झाली तर एवढा मोठा दगड घेऊन त्या टीव्हीवर काय टाकू नये हो? माझ्या नवऱ्याची बायको अशी मालिका पाहून मुली सुना सुधारतील का बिघडतील? विवाह बाह्य संबंध त्या मालिकेतून तयार झाले. आपल्याला लाज लज्जा काही राहिली नाही हो. त्यांनी दाखवायचं, आम्ही पाहायचे. बरेतरी तो विष्णू तयार झाला. हो, रामकृष्ण विठाला नाही येणार, पण विष्णू आले की नाही? दुसरा इलाज नाही चालत महाराज. आता हा एकच पर्याय आहे. अरे 75 वर्षांची आमची संस्कृती बर्बाद करायचा आणि प्रयत्न केला. म्हणून हो संत महात्मे जे जागवतात आपल्याला, हो त्या जागवण्याचा हेतू आहे की आपण फार मोठ्या निद्रेत, फार गाढ निद्रेत. मी हा अभंग आता मी आता 15-20 मिनिटं बोलणार आहे, अर्धा तास. मला हा अभंग उद्या घ्यायचा आहे, पूर्ण सोडवायचा आहे, 2 तास पूर्ण.
वर्तकनगरला. आपल्यातल्या काही लोकांना बघूया ना, तुम्हाला किती कळकळ आहे, त्याला मिळतात की नाही पाहिजे ऐकायला, बघायचंय मला. धर्म तर टिकला पाहिजे, पण आमच्याच गल्लीत कीर्तन पाहिजे, आम्हाला बसून ऐकायला मिळालं पाहिजे, है ना? लांब जायची वेळ येता कामा नाही. अरे टीव्हीमुळे आणि मालिकेमुळे हो अख्खा परिवार बर्बाद झाला. हा जो पिंगळा आहे ना, हा त्या वेळेला येत होता ज्यावेळेला आपला परिवार एकत्र होता, आपल्या गावाला गाव पण होतं, घराला घर पण होतं. आता आमचे घर घरासारखे राहिले नाही, आमचा परिवार परिवारासारखा राहिला नाही. बरोबर आहे ना? जेव्हा गाव होतं ना, हो त्या गावाला आळी होती, वरची आळी, मधली आळी, खालची आळी, आणि मग हा पिंगळा महाद्वारातून निघालेला आहे. आणि मग आलाय कुठं? वरल्या आळीला वरल्या आळीला